मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज आपण काय सकाळी सकाळी आपला मूड नव्हता, पण आपल्याला जरा बाहेर जायचं होतं फिरायला. तर मग काय लगेच बघू शकता तुम्ही, सूर्य किती वर आलेला होता ना आपण किती वाजता उठलो. मग काय लगेच पाणी तापवलं, ब्रश करून बघू शकता तुम्ही आपली बाटली देऊ पाण्याखाली लावून पाणी चालू करून देऊ. मग आपल्याला गरम पाणी होऊन जाईल आंघोळीला. मग काय लगेच आंघोळ गिंघोळ करून बघू शकता तुम्ही चक मध्ये लगेच सगळं आवरून घेऊया एकदा. नंतर आपण डायरेक्ट आपला मित्र आला, मग मित्राजवळ आपण मोबाईल द्यायला म्हणलं तर आपल्या ब्लॉगचे व्हिडिओ काढत राही. मग काय त्यानं पण आपले व्हिडिओ काढले बघू शकता तुम्ही. मग आपण डायरेक्ट चाललो होतो, तुम्ही म्हणता असं कुठं चालला, तर आपण चाललो होतो वाघोलीला. तर वाघोलीला आपण जायचं होतं आपल्याला, याच्या करता आपल्याला जायचं होतं. तर मित्राचं चाललं होतं ह्युमेन्स वेअरला भेट द्यायची. तर मग काय म्हणलं, चाल बाबा जाऊया ह्युमेन्स वरती. मित्रांनो, आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपल्याला असली जाम ट्रॉफिक लागलेली होती ना, त्याच्याकरता मग आपण असलं डोकं तापलं गेलं की सांगू शकत नाही. तर मग काय इकडून तिकडून गाडी करू आपण चाललो, पण गाडीला जायला चान्स नाही ना. तर मग काय लगेच आपण दामानच गाडी ठेवली, म्हणलं राहू द्या दामानच जाऊया, 1 घंटा उशीर लागला तरी चालतो. मग काय बघू शकता तुम्ही, नंतर मग काय ट्रॉफिकच्या बाहेर आल्यानंतर बघू शकता तुम्ही असा मस्त मोकळा रस्ता आहे, पण मोकळा किती पदरी तेच कळा ना. मग काय आपण चाललो होतो, ह्यो तुम्ही सांगा वाघोलीकडे जाताना ह्यो एरिया कोणता आहे कमेंट करून नक्की. जाऊ द्या, काय टेन्शन नका घेऊ, मीच सांगतो. तर मित्रांनो, हा रोड आहे येरोड्याकडे जायचा रोड लागतो. तुम्ही बघू शकता, तुम्ही इथून सगळं येरोड्यात चालू होतो बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी दाखवतो आपल्या ब्लॉगमध्ये येरोडा. फक्त आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, किती मस्त वातावरण होतं इकडे, मस्त शांत आणि थंड वातावरण होतं. म्हणलं आता काही इथंच गाडी उभी करून फोटो काढावं, पण आपल्याला तर टाईमच नव्हता, त्याच्याकरता आपल्याला जायचं होतं लवकर. तर मग काय आपण चाललो डायरेक्ट वाघोलीकडं. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, येरवडा कसा आहे, तर येरवड्याची पहिली भीती आणि असल्या आत पण लय मोठी भीती आहे. तर विशेष नाही चोर बाहेर यायचा. तर बघू शकता तुम्ही, आणि बघू शकता किती मोठी लट भिंत आहे बघू शकता. तर मित्रांनो, कोण येरवड्यामध्ये येईल, कोणाला यायचंय पटपट सांगा. बघू शकता तुम्ही, इथून येरवडा स्टार्ट झालेला आहे कावाचा. बघू शकता तुम्ही, इथं मुख्य दार समोर वाटतं येरवड्याचं. बघू शकता तुम्ही, आपल्याला तर काय एवढं माहीत नाही याचं, तर सांगतोय तरी पण बघू शकता तुम्ही. हा इथं मुख्य द्वार आहे, इथून प्रवेश होतो वाटतं येरवड्यामध्ये. बघू शकता तुम्ही कसलं खतरनाक आहे, आणि दिसत तर एवढं नाही आहे एवढं खास, काय बाहेरून तर काही दिसत नाही एवढं. तर बघू शकता तुम्ही, मग काय आपण चाललो डायरेक्ट आता वाघोलीकडं. आपला येरवडा संपलेला होता, आणि तुम्ही काही चॅनल आणखीन पण सबस्क्राईब करेलच नव्हतं, त्याच्याकरता लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ना. तर आपण पण असे मग नवीन ब्लॉग टाकायला आपल्याला पण मजा येईल तुम्ही सबस्क्राईब केल्यावर. मग काय डायरेक्ट आपण आलो होतो डायरेक्ट इथं, पण आपल्याला सिग्नल लागलं होतं, पण डायरेक्ट आपल्याला पुढं जायचंच नव्हतं. तर मग आपण डायरेक्ट यू टर्न घेतला लेफ्टनं. बघू शकता तुम्ही, लेफ्टनं डायरेक्ट आपण इथं सिग्नल दाखवलं, म्हणलं जाऊ दे आता जे होईन ते पाहता येईल. मग काय डायरेक्ट कोण आहे म्हणलं पाव, पण कोणीच नव्हतं. मग काय डायरेक्ट यू टर्न मारून बघू शकता तुम्ही, आणि समोर आलं जरा बाप काय खतरनाक बिल्डिंग होती. असले तर आमच्या वावरात होत्या राव, पण काय सांगावं यांना आता सांगू शकत नाही मित्रांनो. एवढी काच किती आहे, काच आहे किती मोठ्या बिल्डिंग आहे. आमचं तर अख्खं गावचं राहून जाईन, एकाच राहून जाईन अख्खं गाव. आमच्या गावाला एवढंच एक बिल्डिंग बस झाली, अख्खं गाव या एका बिल्डिंगमध्ये बसून जाईन. तर जाऊ दे, आपलं काय करायचं. आणि समोर पण एक बिल्डिंगचं काम चालूच होतं. अरे बाप, बघू शकता तुम्ही किती उंच बिल्डिंग आहे. असे वरून जर का खाली पाहिले तर डोळेच फिरत असन भाऊ. तर जाऊ द्या, 16 विषय चालत आपण जाऊ वाघोलीकडे ह्युमेन्स वेअरकडं. तुम्ही म्हणता असं काय बोर करायला लागलाय हो, तर बोर गिर नाही मित्रांनो. तुमच्यासाठी आता एक गाणं लावून देऊ का, पण जाऊ द्या आता आपण पेट्रोल भरून घेऊ. आधी 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं, आणि 100 रुपयाच्या पेट्रोलमध्ये आपली गाडी अशी मस्तपैकी तिला पेट्रोल पाजलं, आणि नंतर मग काय डायरेक्ट आपण चाललो वाघोलीकडं. वाघोलीत आलेलो होतो आपण, पण काय खड्डे होते रस्त्यात. तर मग काय दामानं चाललेलं जरा म्हणलं आहिस्ता घ्यावून डबल लागलंय सिग्नल लागलं, म्हणलं पुढे जाऊन जसं वेट करावं सिग्नलचा. मग काय थोडंसं समोर आल्यानंतर आपली गाडी साईडला पार्किंग गेली, आणि आपल्याला प्यायचा होता जरा अनारसाचा रस. मग काय लगेच आपण थांबलो 5-10 मिनिटात, लगेच भाईयानं आपल्याला रस बनवून द्यायला. बघू शकतो मी, रस गीस पिऊन आपण आपल्या गाडीवर बसलो आणि निघालो डबल वाघोलीकडं. मग काय वाघोलीत आलेलो होतो आपण, आणि आपल्याला जायचं होतं ह्युमेन्स करड. मग काय लगेच लोकेशन लावलं आणि चाललो होतो आपण. बघू शकता तुम्ही, आणि ट्रॉफिक असली खतरनाक होती वाघोलीत, काय सांगावं विषयच नाही. आपल्याला डायरेक्ट एका ट्रॉफिकमधून निघाला डायरेक्ट 30 मिनिटं लागली, म्हणजे अर्धा घंटाचा टाईम लागला होता.
त्याचं काही क्लिप घेतली नाही, म्हणलं ब्लॉग मोठा होईल. तर मग काय आपण आलेलो होतो दामाने बघत होतो कुणीकडे पण आपल्याला काय सापडत नव्हतं. तर आपण मग थेट आपण आता लोकेशन येत होतो. तर मग काय आपलं लोकेशन पण आपल्या इकडून तिकडून फिरत जाईन. एक झेड आपण न्यू मेन्सवर आलो, बघू शकता तुम्ही. आपण पाहिलं पण मित्रांनो आपला पचका झाला तिथं दुकानावर. आपल्याला कोणीच भेटलं नाही. आपल्या भावदार सगळं नाराज झाला, म्हणलं जाऊ दे तुला मी भात चारतो. पण भावाचेच पैशाने भावाला भात चारला. मग मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.